Good evening friends. Today we are just going to learn the parallel lines. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समांतर रेषा इयत्ता 9वी गणित भाग 2 यातील आपण समांतर रेषा याविषयी अभ्यास करणार आहोत. समांतर रेषा या प्रकरणात आपल्याला समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोनांचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत. रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या अभ्यासायच्या आहेत आणि तिसरा मुद्दा आपल्याला समांतर रेषांच्या गुणधर्मांचे उपयोग हे साधारणतः 3 मुद्दे इथे आपल्याला अभ्यासायचे आहेत. वी आर जस्ट लर्निंग properties of angles formed by the parallel lines. Properties of angles formed by the parallel lines and its transversal. Then the test of the parallelness of the two lines and the use of the properties of the parallel lines. These are the 3 points just we are going to learn. Let us see what is the definition of the parallel line. We can see here the definition. Let us see parallel lines. This is the figure. This is called as plane E. We just denoting by the E as alphabet capital E, and this is the we call it as a plane. And the lines which are coplanar and do not intersect each other are called the parallel lines. They do not intersect each other are called the parallel lines. Let us see how we can draw this parallel line on the GeoGebra software also. Let us take the this page and we can draw first of all plane. So we can draw the plane as like this. Let us see, we can draw the plane, the point A, B, C, D and E. Suppose this is the plane E, we can be say as this point ABCD is the plane. Now we are just drawing the parallel lines. Let us see how we can use these parallel lines. Let us see here. We are going to draw the lines. So we can just draw here. This is the first line. Plane is infinite, as like the line. Plane is also the infinite to the 4 sides. म्हणजे प्रतल आहे ते प्रतल सुद्धा आपल्याला काय माहित आहे तर ते अमर्याद असतं. आपल्याला तो सुद्धा भाग लक्षात घेता येईल. इथे आपल्याला काय सांगितलं बघा, पॅरलल लाईन सांगितलेले आहे. पहिल्यांदा आपल्याला एक लाईन काढून घ्यावी लागेल. दिस इज जस्ट ड्रॉ द लाईन. फर्स्ट ऑफ ऑल लाईन. सो दिस इज द वी कॅन ड्रॉ द लाईन. आता इथं आपल्याला काय दिसतं बघा, हे बाहेर गेलेले दिसते. जसं ही लाईन बाहेर असते ना तसं हे प्रतल सुद्धा अमर्याद असतं, पण आपल्याला ते समजून घेता यावं म्हणून आपण हे काढलेलं आहे. जरी समजा ही लाईन बाहेर गेलेली असली तरी काय हरकत नाही, आपल्याला लक्षात घेता येईल. अँड वी जस्ट ड्रॉ द पॅरलल लाईन्स टू द गिव्हन लाईन. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, लेट अस ड्रॉ द पॅरलल लाईन्स हिअर. Or we can draw the second line also, there is no any problem. So we can draw EF and EH. Now these are the two lines EF. इथं दोन रेषा दिसतात आपल्याला EF आणि GH. ह्या कशा आहेत, एकमेकाला समांतर आहेत आणि समांतर रेषेची व्याख्या काय सांगितली, एकाच प्रतल असणाऱ्या परंतु एकमेकीला कधीही न छेदणाऱ्या. आता हे GeoGebra मध्ये घेतल्यामुळे आपल्याला कसं समजून घेता येईल बघा, आपण किती जरी ही लहान आकृती केली म्हणजे ह्याचं मेजरमेंट केले किती पण लांब जातोय तर आपल्याला काय लक्षात येते बघा, दे आर डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकींना छेदत नाहीत. आता प्रत्येकाचं काय झालं अंतर बघा, 200 झालं, 20, 40, 60, 80 असं झालेलं आहे. तरी सुद्धा ह्या दोघे एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे आपण किती जरी लांब गेलेलं असेल तर ती इंटरसेक्ट होत नाही. आता हे फक्त काय झालेलं आहे, जवळजवळ आपल्याला दिसतंय फक्त, म्हणजे त्या इंटरसेक्ट एकमेकींना करत नाहीत. दिस इज द डेफिनेशन ऑफ द पॅरलल लाईन्स. सो व्हॉट वी कॅन से हिअर, द लाईन्स who do not intersect each other are called the parallel lines. So this is our proper definition to see the parallel lines or the आता इथं आपल्याला समांतर रेषेची व्याख्या कशी सांगितली बघा, एकाच प्रतलात असणार. आता प्रतल सुद्धा अमर्याद असतं चारी बाजूने. ह्याच्या ज्या बाजू आहेत आपण असं जर वाढवत गेलं प्रतल सुद्धा अमर्याद आपल्याला असतं, पण आपल्याला ते आयडेंटिफाय होणार नाही, दिसणार नाही. हे जे आपल्या सगळ्या आकृत्या तयार होतात ना, ऑल दीज आर द प्लेन्स. ह्या सगळ्या प्लेनच्याच आकृत्या आहेत, म्हणजे प्रतलाच्या आहेत. आपण असं समजायचं नाही की पहिली जी दिलेली होती आकृती तीच फक्त प्लेनची आहे, तर असं काही नाही इथं. सो दिस इज ABCD इज द प्लेन. ABCD हे एक प्रतल आहे आणि ह्या प्रतलातील ह्या रेषा आहेत, आपल्याला असं लक्षात घेता येईल. आपण ह्या रेषा अशा कुठेतरी घेतल्या तरी दे आर द पॅरलल टू इच अदर. इट मीन्स दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ठीक आहे, आपल्याला ही डेफिनेशन GeoGebraच्या सहाय्याने इथं बघता आलेली आहे. आपण पुढचा मुद्दा बघूया बघा दिलेला आपल्याला पुढचा मुद्दा काय आहे, डू यू रिकॉल द पेअर्स ऑफ द अँगल्स फॉर्म्ड बाय द टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आपल्याला इथं काय अभ्यासायचं बघा,
दोन रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोनांच्या जोड्या आठवतात का? आता हे आपल्याला इयत्ता 8वीत झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे बघायचं आहे. आकृती 2.1 मध्ये रेषा L व रेषा M यांची रेषा N ही छेदिका आहे. आता रेषा L कुठली बघा, ही रेषा L झाली, ही रेषा M आणि N ही त्यांची छेदिका आहे. ज्यावेळेस आपण भूमितीचा अभ्यास करत असतो त्यावेळेस बघा आपली जी पेन्सिल आहे ती पेन्सिल आपल्या बरोबर असली पाहिजे, आणि आपण ज्यावेळेस पण आपल्याला अशी काय माहिती दिलेली असेल तर आपली पेन्सिल त्या आकृतीवरून फिरली पाहिजे. म्हणजे इथं काय दिसतं, रेषा L, इथं रेषा L दिसते आपल्याला, रेषा M म्हणलं तर आपली लगेच रेषा M अशी पेन्सिल फिरली पाहिजे, आणि रेषा N ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा भाग आपण समजून घ्यायचा असतो बघा, अंडरस्टँडिंग आपलं वाढत असतं, अभ्यास करण्याचे काही टेक्निक्स असतात, त्यातले हा भाग आहे. ही छेदिका आहे. येथे एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. त्यातील कोनांच्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत. इथं कुठले कोन आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 कोन तयार झालेले आहेत, आणि त्यांच्या जोड्या कशा आहेत बघा, ती खाली दिलेल्या आपल्याला संगत कोनाच्या जोड्या. आता इथं काय दिले बघा, संगत कोनाची पहिली जोडी D आणि H दिलेली आहे. इथं D आहे आणि इथं H आहे. आता संगत कोनाच्या जोड्या आपल्याला लक्षात घेताना कसे घेतले बघा, आपण 8वीच्या वर्गात पण अभ्यासलेलो आहे. वरच्या बाजूची डावी बाजू म्हणजे डावीकडली अँगल, तर आपण तिला काय म्हणलेलं आहे, संगत कोनाच्या जोड्या असे म्हणलेले आहेत. आपण बघूया त्या पुस्तकात पण कसं दिलेले आहेत आपल्याला डेफिनेशन्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वीच्या पुस्तकामधून बघतोय. इफ आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड ॲज द पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगलसाठी जी आपल्याला 8वीच्या पुस्तकातील जी डेफिनेशन दिलेली आहे ते आपण बघतोय. 9वीच्या पुस्तकात पण त्याच्यावरून आपल्याला अंदाज घेता येईल, आपल्याला मागच्या वर्षी दिलेला आहे. इथं आपल्याला दिसतंय बघा काय दिलेलं आहे डेफिनेशन मराठी माध्यमाच्या पुस्तकातील सुद्धा. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, ती जोडी संगत कोनाची असते. तर साधारणतः संगत कोनाची डेफिनेशन आपल्याला इथं दिलेली आहे. म्हणजे आपण 9वीच्या पुस्तकातून सुद्धा संगत कोनाची जोडी कशी सांगता येईल बघा, एकाच बाजूला, म्हणजे आता ही काय झाली, आपण ही डावी बाजू आणि वरचा भाग, तर खालची जी छेदिका आहे त्या सुद्धा डावी बाजू आणि वरचा भाग, म्हणजे डायरेक्शन आणि आपण काय म्हणतो वरच्या बाजूला आहे का खालच्या बाजूला आहे, ही उजव्या बाजूची वरची झाली, ही उजव्या बाजूची खालचा कोन झाला, हा डाव्या बाजूचा खालचा कोन झाला. सेम ॲज इट इज हे खालच्या कोनांसाठी असतं. आपल्याला मागच्या ह्याच्यात अभ्यासलेलंच आहे आपण. जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. तुम्ही जर ebalbharati.in वर गेलात तर तुम्हाला सगळ्याच वर्गाची पुस्तकं डाउनलोड केलेली दिसतात. आता आपण जे पुस्तक आहेत ते सगळे डाउनलोड केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता 1ली ते 10वी पर्यंतची पुस्तकं आपण लगेच क्लिक केली की आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे जर कुठे रेफरन्स येत असेल मागचा तर तो सुद्धा अभ्यासाला काय हरकत नाही. इंटेरियर अँगलची आता 8वीत कशी डेफिनेशन दिली बघा, अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइड अँड द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिव्हन लाईन्स इज कॉल्ड द पेअर ऑफ अँगल. आपल्याला इनसाइड दिलेला आहे बघा, म्हणजे एकाच बाजूचे पण आतल्या बाजूला असणारे कोन म्हणजे काय असणार, इंटेरियर अँगल असणार. आतल्या बाजूचे असणारे कोन इंटेरियर अँगल असणार, असं आपल्याला दिलेलं आहे इंटेरियर अँगलची डेफिनेशन. त्यानंतर पुढची अँगलची डेफिनेशन आपण 8वीच्या पुस्तकातून बघतोय बघा. मागचे जरी येत असतील तरी आपल्याला त्या कन्सेप्ट आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. अल्टरनेट अँगल, द पेअर ऑफ द अँगल्स विच आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज द अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. तर साधारणतः आपल्याला इथं अल्टरनेट अँगलची डेफिनेशन इथं सांगितलेली आहे. इथं आपल्याला काही उदाहरणं पण दिलेली होती बघा 8वीच्या पुस्तकात. आपण जर बघितलं इथं 8वीच्या पुस्तकातलं आणि आताच सेम एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला ते आठवतंय का अशासाठी सांगितलं होतं. तर आपल्याला काय लक्षात घेता येत होतं बघा, करस्पॉन्डिंग अँगल, पीचा करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला इथं काय सांगता येत होता, पी इज करस्पॉन्डिंग डब्ल्यू. आपण पीचा करस्पॉन्डिंग डब्ल्यू सांगितला होता. क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल काय सांगितला होता इथं एक्स. आपल्याला क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल आपण काय सांगतोय बघा, एक्स सांगतोय. आरचा करस्पॉन्डिंग अँगल वाय सांगतोय. एसचा करस्पॉन्डिंग अँगल झेड सांगतोय. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. इंटेरियर अँगल्स मध्ये आपल्याला काय सांगता येईल, अँगल एस अँड अँगल डब्ल्यू आर द इंटेरियर अँगल. अँगल डब्ल्यू एस अँड डब्ल्यू आर द इंटेरियर, सॉरी अल्टरनेट, इंटेरियर अल्टरनेट आहेत. एस अँड एक्स दिस इज द अल्टरनेट अँगल. डब्ल्यू अँड आर आर द अल्टरनेट अँगल. सो we have been learned in the last year in the standard 8. This is the problem set 2.1. जर तुमच्याकडे पुस्तक असतील तर चांगलीच गोष्ट आहे, जर पुस्तक नसतील तर तुम्ही अभ्यासण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपल्याला ह्या वर्षी सुद्धा दिलेले आहेत बघा. आपल्याला जोडायला आहेत करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर पेअर्स ऑफ द अल्टरनेट अँगल अँड पेअर्स ऑफ द इंटेरियर अँगल ॲट द सेम साइड. इथं डी आणि एच दिलेला आहे बघा. डी ची आणि एच ची जोडी लावलेली आपल्याला दिसते. आपल्याला इथं डी आणि एच असेल तर इथं काय येईल बघा, ए आणि ई.
इथं ई असं लिहिता येईल बघा आपल्याला. त्यानंतर सी आणि काय लिहिता येईल बघा, सी ची जोडी जी बरोबर लावता येईल. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. बी आणि एफ हे दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. So here are the four pairs of the corresponding angle when two lines and one transversal is there. जर तिथं दोन समांतर रेषा आणि एक छेदिक असेल तर आपण काय बघतोय, तर तिथं चार संगत कोन होतात. पेअर्स ऑफ द अल्टरनेट इंटेरियर अँगल आपल्याला दिलेले आहेत सी अँड ई. दीज आर द अल्टरनेट इंटेरियर अँगल. आंतरव्युत्क्रम कोन म्हणतोय आपण एच अँड बी. आपल्याला असं सांगता येईल पेअर ऑफ द अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल म्हणजे आपल्याला ए डी अँड एफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, ते सुद्धा आपल्याला त्याचा सुद्धा गुणधर्म माहित आहे. इथं डी आणि एफ आहे. अल्टरनेट दुसरी जोडी काय ए अँड जी. तर हा थोडासा नवीन भाग आपल्याला अल्टरनेट एक्सटेरियर अँगल हा 8वी मध्ये नव्हता, 9वी मध्ये तो आहे, पण त्याचा आपल्याला जास्त काही उपयोग नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. द पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आपल्याला ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस आपण त्यांना इंटेरियर अँगल असं म्हणलेलं आहे. सी अँड एच आर द इंटेरियर अँगल अँड बी अँड ई इज ऑल्सो द इंटेरियर अँगल. हे दोन कोण कसे आहेत, आंतरकोन आहे. बी आणि ई आंतरकोन आहे. तसंच आपल्याला सी आणि एच सुद्धा कसा आहे, आंतरकोन आहे, आपल्याला लक्षात घेता येतील. तर साधारणतः हा भाग आपल्याला इथं लक्षात घेता येईल. इथं काही महत्त्वाचे गुणधर्म दिलेले आहेत बघा, आपण त्याला अंडरलाईन करून घेऊ शकतो. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. हा गुणधर्म आपण याच्या आधी सुद्धा अभ्यासलेला आहे. कोणते दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोन हे कसे असतात, एकरूप असतात. पहिली रेषा आहे, दुसरी रेषा आहे. तर हे इथं जे कोन तयार होणार आहेत हे दोन कोन कसे असणार आहेत, एकरूप असणार आहे. म्हणजे आपण हा कोन आणि त्याचा हा विरुद्ध कोन आपल्याला लक्षात घेता येईल. हे दोन कोन एकरूप असतात. तर हा जो कोन आहे इथं तयार झालेला आणि हे दोन कोन कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजे ओनं दाखवलेले कोन आहेत ते पण एकरूप असतील आणि जे आपण कंसनं दाखवलेले आहेत ते पण कोन एकरूप असतील. त्यानंतर रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आपल्याला पुढचा मुद्दा बघता येईल बघा. व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. आपण इथं आता बघितलेलं बघा. व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड आर कॉन्ग्रुएंट आहेत. द अँगल्स इन द लिनियर पेअर इज ऑल्सो सप्लिमेंट. म्हणजे जर समजा एकाच रेषेवरती तयार झालेले कोन असतील, म्हणजे आपल्याला समजा ही पहिली एक रेषा आहे कोणतीही आणि ह्या रेषेवर आपल्याला दुसरा कोन आपल्याला तयार करायचा आहे कुठेही, तर आपल्याला एका रेषेवर जे तयार होणारे कोन आहेत, आता इथं कोन तयार झालेले दिसतात आपल्याला दोन. म्हणजे हे जे दोन कोन आहेत हे दोन कोन कसे असतात, दे आर द सप्लिमेंटरी अँगल. ते कसे असतात, ते एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजे त्या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे. एका रेषेवर तयार होणारे किती जरी कोन असतील तर त्या सगळ्या कोनाच्या मापाची बेरीज किती होणार आहे, 180 होणार आहे. जर आपण समजा इथं तिसरा कोन काढला, इथं पण कोन काढलेला असेल तरी काही हरकत नाही. हा पहिला कोन धरला, हा दुसरा आणि हा तिसरा, ह्या तिघाची पण बेरीज 180 होणार आहे. कारण हे कसे आहेत, लिनियर अँगल्स म्हणतो आपण यांना, एकाच रेषेवरचे कोन. दे आर द सप्लिमेंटरी मीन्स द सम ऑफ द टू अँगल्स इज 180 डिग्री. ज्या दोन कोनाच्या मापाच्या कोनाची मापाची बेरीज 180 अंश असते, दे आर कॉल्ड ॲज अ सप्लिमेंटरी अँगल. त्यांना आपण काय म्हणलेलं असतं, परस्परांचे पूरक कोन असं म्हणलेलं असतं. जर ज्या दिलेल्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर ते एकमेकांचे पूरक कोन असतात. तर साधारणतः आपल्याला हा भाग इथं लक्षात घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तिसरा जो मुद्दा ह्यातला दिलेला आहे तो पण समजून घेऊया. हे बेसिक मुद्दे आहेत, आपल्याला ते समजून घेता आले पाहिजे. व्हेन वन पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर दिलेल्या संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या सगळ्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे आपल्याला माहित आहे बघा, संगत कोन आपण अभ्यासलेला. संगत कोनाची एक जोडी जरी एकरूप असतील तर सगळेच उरलेले एकूण जोड्या किती असतात, 4 जोड्या असतात. तर त्या चारी जोड्या कशा असतात, एकरूप असतात. समजा ही पहिली रेषा काढली आपण, ही दुसरी रेषा काढली आणि मग ही तिसरी रेषा काढली इंटरसेक्शनची, तर इथं जे संगत कोन तयार झालेले असते, जर समजा ही पहिली जोडी एकरूप असेल तर सगळ्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे पहिली जोडी एकरूप असेल तर ही दुसरी जोडी एकरूप आहे, ही तिसरी जोडी एकरूप आहे. मी फक्त सारखे डॅश करतो बघा ह्याला. ही चौथी जोडी सुद्धा एकरूप आहे. हा आपल्याला गुणधर्म लक्षात ठेवता येईल. जर दिलेल्या आकृतीमध्ये संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल, when one pair of the corresponding angle is congruent then all the remaining pair of the corresponding angles are the congruent. हे आपल्याला इथं सांगता येईल. त्यानंतर when one pair of the alternate angle is congruent then all remaining pairs are also congruent. व्युत्क्रम कोनासाठी सुद्धा आपल्याला अगदी तसंच सांगता येईल. जेव्हा व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोनाच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात. हे आपल्याला व्युत्क्रम कोनासाठी सुद्धा सांगता येईल. आणि मराठी माध्यमातून आपण तिसरी बघूया कंडिशन. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनाची बेरीज 180 अंश असते तेव्हा आंतरकोनाच्या दुसऱ्या जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश असते. जर समजा पहिली जोडी पूरक असेल तर दुसरी पण पूरकच असेल. when one pair of an interior angle on one side of the transversal is supplementary then
द अदर पेअर ऑफ द इंटेरियर अँगल इज ऑल्सो द सप्लिमेंटरी. तर दुसरी सुद्धा कशी असते, सप्लिमेंटरी अँगल असते. आपल्याला असा भाग लक्षात घेता येईल. ठीक आहे. द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स, इथं काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत पॅरलल लाईनच्या. इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, पॅरलल लाईन्स मध्ये कोन ए आणि कोन बी असं दिलेला आहे आपल्याला. पहिला कोन हा, दुसरा कोन आहे इथं, आणि हे दोघं कसे आहेत बघा, लिनियर आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती येणार आहे, 180 येणार आहे. आणि मग हे दोन कोन कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, आणि हे दोन कोन कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. आपल्याला हे हा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा मुद्दा बघूया. आपल्याला बोर्डवरती शिकवत असताना डिस्क्रिप्शनचा भाग अजिबात शिकवता येत नाही, त्यामुळे आपण हे व्हिडिओ बनवतोय बघा. काही हरकत नाही, थोडंसं नेटचा पण प्रॉब्लेम येतो. आपण जर हे व्हिडिओ बघत असाल तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला काही शंका राहणार नाही. जर काही तुमच्या सूचना असतील, सजेशन असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. द थेरम बघा, पहिला थेरम कसा दिलेला आहे. थेरम इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. हा आपल्याला पहिला दिलेला आहे बघा, पहिला थेरम आहे. आपण आता दुसरं प्रकरण आहे. पहिल्या प्रकरणात पण आपण एक थेरम अभ्यासलेला आहे, दुसऱ्या प्रकरणातला हा पहिला थेरम आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, मराठी माध्यमाच्या पण पुस्तकातून बघूया आपण. पहिला थेरम काय दिलेला आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात. पण कंडिशन काय दिलेली आहे, दोन समांतर रेषा असतील तर. ज्या दिलेली कंडिशन असते आपल्याला तो भाग महत्वाचा आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजे कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात, हे एवढं फक्त आपल्याला सिद्ध करायचं. जे सिद्ध करायचंय ते कशामध्ये लिहिलेलं असतं, आपण साध्यमध्ये लिहिलेलं असतं. आणि जी दिलेली माहिती आहे ती कशामध्ये लिहिलेली असते, आपण पक्ष याच्यामध्ये दिलेले असते. पक्ष म्हणजे दिलेली माहिती, गिव्हन, आणि जे टू प्रूव्ह म्हणजे जे सिद्ध करायचंय त्याला आपण टू प्रूव्ह असं म्हणत असतो. ह्याच्यामध्ये पण बघूया बघा, इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकामधून पण आपल्याला कसं दिलेलं आहे. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सप्लिमेंटरी आहेत, हे फक्त आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे दिस इज टू प्रूव्ह, दिस स्टेटमेंट इज ओनली टू प्रूव्ह. अँड इफ पासून बाकीचं सगळं स्टेटमेंट कसं असेल इथपर्यंत, दिस इज द गिव्हन स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला दिलेली माहिती असणार आहे. प्रमेय सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, आपल्याला दिलेल्या माहितीवरून आकृती काढता येणं सगळ्यात बेसिक गोष्ट असते. आकृती आधी काढायची आणि मग आपल्याला गिव्हन लिहायचं असतं. हा सिक्वेन्स चुकायचा नाही कधी. आता इथं पुस्तकात दिलेलं आहे, पण हे पुस्तकात असं योग्य नाही देणं. आधी आपल्याला इथं आकृती द्यायला पाहिजे. त्यांनी पानं वाचवण्यासाठी समजा लिहिलेलं पण असेल तरी पण काय हरकत नाही, आपल्याला लक्षात घेता येईल बघा. लाईन एल अँड लाईन एम आर द पॅरलल, दोन समांतर रेषा दिलेल्या होत्या. पण त्यांनी सांगितलं इफ टू लाईन्स आर टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, एल आणि एम आहे आणि इंटरसेक्टेड लाईन काय एन आहे, ही दिस इज द ट्रान्सव्हर्सल. सो आपल्याला त्याच पद्धतीने आकृती काढावी लागेल ज्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, रेषा एल व रेषा एम आणि एन ही छेदिका आहे. आपल्याला आपण काय केलेलं असतं बघा, दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले असतात. दोन समांतर रेषा काढायच्या, त्यांना एका छेदिकेने छेदायचं, ही झाली आपली आकृती. मग आपण पहिल्या रेषेला एल नाव दिलं, एम दिलं, एन दिलं. काही जण पी क्यू आर पण देतील, काही एक्स वाय झेड देतील. हे तर प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असू शकतं, त्यामुळं त्याच्यावरूनच पण आपलं पक्ष ठरणार आहे, त्याच्यावरूनच आपलं साध्य ठरणार आहे. म्हणून काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला इथं, रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एन ही छेदिका आहे. त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे अँगल ए, अँगल बी व अँगल सी व डी हे आंतरकोन झालेले आहेत. म्हणजे आपल्याला फक्त आंतरकोनाच्या जोड्या बघायच्या होत्या. त्यातली एक जोडी आपल्याला काय दाखवायची, म्हणजे एका बाजूच्या जोड्या पूरक असतात हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे सी प्लस डी किती दाखवायचं, 180. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. ए प्लस बी ह्या मापाची बेरीज सुद्धा आपल्याला काय दाखवायची, 180 दाखवायचे. आपल्याला साधारणतः हा जो प्रयोग आहे, प्रमेय आहे, तो इलिमिनेशन मेथडनं सोडवायचा. इलिमिनेशन मेथड म्हणजे आपण जे काय अजम्पशन मांडायचे आणि अजम्पशन मांडून काय जे अजम्पशन चुकीचे आहेत ते चुकीचे आहे आपण सिद्ध करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला तो प्रमेय सिद्ध करता येत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया बघा टू प्रूव्ह. इथं प्रूफ कसं आहे बघा, टू प्रूव्ह काय करायचं, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, अँगल डी अँड अँगल सी इज ऑल्सो 180 डिग्री. आपल्याला तो भाग लिहिता येईल. प्रूफ 3 possibilities arises regarding the sum of the measures angle A and B. कुठल्याही दोन कोणाच्या बेरजेमध्ये साधारणतः 3 शक्यता असतात. आपल्याला 180 हे सिद्ध करायचं म्हणजे A अधिक B ची बेरीज एकतर 180 पेक्षा कमी असेल, कोण A अधिक कोण B ची बेरीज 180 पेक्षा जास्त असेल, किंवा कोण A अधिक कोण B बरोबर 180 असेल. आता आपल्याला काय करायचं, हे सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं, हे चूक आहे हे विधान सिद्ध करायचं, हे विधान चूक आहे हे सिद्ध करायचंय. आणि मग जर समजा कुठल्या
कोणत्याही दोन संख्येच्या तुलनेमध्ये जर समजा असेल, म्हणजे आता समजा आपल्याला 3 आणि 5 असे दिलेले आहेत. आता हे 180 म्हणलं तर आलं. आपण ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह देऊ शकतो? 3 इज लेस दॅन 5. दुसरी काय किंमत असेल, समजा 5 आणि 3, आपण तेच घेऊया किमती. 5 आणि 3 असेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल? इज ग्रेटर दॅनचं चिन्ह वापरतो आपण. आणि जर 4 आणि 2 गुणिले 2 असेल, मग आता ह्यात कुठलं चिन्ह वापरता येईल आपल्याला? बरोबर चिन्ह वापरता येईल. 4 बरोबर 2 गुणिले 2, म्हणजे ह्या 3च चिन्हांची शक्यता असते. जर आपल्याला 2 संख्या दिल्या, एक तर ती पहिली संख्या लहान असेल, किंवा पहिली संख्या मोठी असेल, किंवा दोन्ही संख्या बरोबर असतील. तर साधारणतः हा भाग आपल्याला लक्षात घेता येईल. ह्या 3 शक्यता असतात. तशाच आपण ह्या बेरीजच्या पण 3 शक्यता मांडल्यात. एक तर बेरीज काय असेल बघा, ह्या दोघांची ए अधिक बी ची 180 पेक्षा कमी असेल, ए अधिक बी ची बेरीज 180 पेक्षा जास्त असेल, किंवा ए अधिक बी ची बेरीज 180 असेल. आता आपल्याला काय माहित आहे की आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? ए अधिक बी ची बेरीज 180 आहे हे सिद्ध करायचं. म्हणजे काय अजून सिद्ध करायचं आपल्याला? ही बेरीज 180 नाही हे सिद्ध करायचंय. ही बेरीज 180 पेक्षा जास्त नाही हे पण सिद्ध करायचंय. म्हणजे अल्टिमेटली जर समजा आपल्याला 3 शक्यता असतील आणि 2 शक्यता जर आपल्या चुकीच्या असतील, तर मग तिसरी शक्यता बरोबर आहे. अशा पद्धतीला आपण काय म्हणतो? इलिमिनेशन मेथड म्हणत असतो बघा. आपण ज्या शक्यता आहेत त्या मांडायच्या आणि एक शक्यता चुकीची आहे म्हणून ती बाजूला करायची, आणि जी फायनल राहील ती आपली काय असेल? ट्रूथ असेल. लेट अस अझ्युम दॅट द पॉसिबिलिटी, पहिली शक्यता इथे घेतलेली आहे बघा. व्हॉट इज द फर्स्ट पॉसिबिलिटी? अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज ट्रू. ही बघायचं आपल्याला, ही सत्य आहे का विधान. देन अकॉर्डिंग टू Euclid's postulate, if the line L and line M are produced while intersecting each other on the side of the transversal, angle A and B are formed. जर समजा असं असेल तर लाईन L and line M are parallel lines हे आपल्याला दिलेलं आहे. जर कोण A अधिक कोण B जर असेल 180 पेक्षा कमी, तर हे कसं होईल? इम्पॉसिबल होईल. काय इम्पॉसिबल होईल बघा? जर ह्या दोघांच्या मापाची बेरीज 180 पेक्षा कमी असेल तर काय होईल? ह्या रेषा कुठेतरी येऊन एकमेकींना छेदतील. कारण ह्या दोघांची बेरीज ही समजा ह्या दोघांची बेरीज 180 नाही, मग 180 कधी होते? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 होते. म्हणजे इथं पुढे जाऊन ही कुठेतरी एकमेकाला छेदलेली असतील आणि ह्या दोन रेषांचा काय होईल? एक त्रिकोण तयार होईल. आणि मग इथं काय होईल बघा? ह्यांची बेरीज कमी आहे आणि मग बेरीज होण्यासाठी मग इथं 180 आपल्याला ऍड होईल. म्हणून आपल्याला पहिलं जे पॉस्ट्युलेट आहे, पहिली जी शक्यता आहे ती काय आपल्याला सांगता येईल? दिस इज इम्पॉसिबल. हे शक्य नाही, कारण त्यांनी काय दिलेलं आहे की ह्या दोन रेषा समांतर आहेत, त्या एकमेकींना छेदणाऱ्या नाहीत. पहिलीच कंडिशन काय? त्या दोन रेषा समांतर आहेत. ठीक आहे, आपल्याला पुढची शक्यता बघता येईल. नाउ लेट अस सपोज दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री इज ट्रू. आता ही जास्त आहे का हे शक्यता बघायची. जर समजा ए अधिक बी 180 पेक्षा मोठी असेल तर अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. आता अँगल ए आणि डी कुठे दिसते आपल्याला बघा? अँगल ए इथं आहे आणि अँगल डी इथं आहे. बघा ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे. काय 180 आहे? दे आर द लिनियर अँगल्स. ते कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत? दे आर द लिनियर अँगल. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? ए आणि डी ची बेरीज 180 आहे. अँगल्स इन द लिनियर पेअर. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज 180 प्लस 180 360. आणि मग जर आपण जे आहे ते कॉमन इलिमिनेट केलं किंवा वजा केलं तर आपल्याला काय फायनली राहते बघा? यांची बेरीज 180 पेक्षा राहणं शक्य नाही, म्हणून हे दुसरं सुद्धा पॉस्ट्युलेट आपलं इलिमिनेट होईल. आणि मग जर दोन शक्यता ह्या कॅन्सल होत आहेत तर मग तिसरी शक्यता ही आपली ग्राह्य धरायची. म्हणून अँगल ए प्लस अँगल बी इज 180 डिग्री. तर साधारणतः आपल्याला हा भाग इथं लक्षात घेता येईल. आंतरकोन कसोटीचा हा गुणधर्म आपल्याला लक्षात घेता येईल की जर समजा एक जोडी किंवा एक बाजूची आपल्याला काय सांगता येईल की कशी आहे? समांतर आहे, ते आपल्याला इथं सांगता येणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म इथं आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला तो गुणधर्म बघूया. दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनाच्या जोडीतील कोणाची मापे समान असतात. तर दिलेलं आहे, समांतर रेषा दिलेल्या आहेत. रेषा एन ही छेदिका दिलेली आहे. ह्या दोन समांतर रेषा दिसतात आपल्याला आणि त्याची काय दिसते? आपल्याला छेदिका दिसते. इथं साध्य बघा आपल्याला काय? अँगल ए बरोबर अँगल बी हे सिद्ध करायचं आपल्याला. ए आणि बी ची किंमत सारखी आहे. ए हा इथं वर आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथं दिलेला आहे आपल्याला. दोन पॅरलल आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपल्याला इथं काय लक्षात घेता येईल बघा? अँगल ए प्लस अँगल सी हे दोन अँगल आहेत. ए प्लस सी इथं काय लक्षात घेता येईल बघा? ए प्लस सी म्हणलं तर हे रेषीय जोडीतील आहे, लिनियर अँगल आहेत, म्हणून त्या दोघांच्या मापाची बेरीज 180 इथं घेतलेली आहे. आणि आपल्याला अँगल बी प्लस अँगल सी हे काय दिलेलं? समांतर रेषाच्या आंतरकोनाचा गुणधर्म. जर समांतर रेषा असतील तर ह्या दोघांची पण बेरीज 180 असते. तिथं उजवी बाजू 180 याची आहे ह्या समीकरणाची. ह्याची पण उजवी बाजू 180 आहे.
जर उजवी बाजू सारखी असेल तर डावी बाजू सुद्धा तिथे काय असते, सारखी असते. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन 2, समीकरण 1 बरोबर समीकरण 2 लिहिता येईल. अँगल ए प्लस अँगल सी, इथं आला अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी, म्हणजे ए अधिक सी बरोबर बी अधिक सी. आणि इथं काय लक्षात घेता येईल बघा, सी आणि सी कॅन्सल करता येईल. सी आणि सी कॅन्सल झाले, काय शिल्लक राहिलं, ए इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. तर साधारणतः आपल्याला ह्या पद्धतीनं हे दोन कोण आहेत ते एकरूप आहेत हे दाखवता येतील. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. ठीक आहे, पुढचं बघा, आपल्याला हे छोटी छोटी प्रमेय आहेत, आपल्याला फक्त हे गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक असतात. हे जर गुणधर्म आपण लक्षात ठेवले तर आपल्याला काय अडचण येत नाही. आपल्याला जे मोठे प्रूफ आहेत ते प्रूफ जे जास्त इम्पॉर्टंट असतात ते आपण वेळच्या वेळी तासाला सांगूया. आपल्याला जे दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा जे दुसरं प्रूफ दिलेलं आहे ते पण आपण बघूया. थेरम, द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर्स. आपल्याला इथं तर अल्टरनेट अँगल सुद्धा दिलेले आहेत ना, ते पण इक्वल मेजर्स दिलेले आहेत. लाईन एल पॅरलल लाईन एम दिलेला आहे, लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल एवढं दिलेलं आहे. ही एल आणि एम पॅरलल आहे, एन ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर सिद्ध काय करायचं आहे, अँगल डी अँड अँगल बी आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल डी आहे इथं आणि अँगल बी इथं आहे. म्हणजे हे दोन का आपल्याला दाखवायचे आहेत बघा. काय लक्षात घेता येईल, हे दोघांसाठी हे दोन व्युत्क्रम कोण आहेत, आपल्याला अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचं. इथं पण आपल्याला सेम अशाच पद्धतीनं तो थेरम आहे तो प्रूव्ह करता येईल. काय प्रूव्ह करता येईल बघा, अँगल डी प्लस अँगल सी. आता डी आणि सी कसे आहेत बघा, दोन लिनियर अँगल आहेत, म्हणून ह्या दोघांच्या मापाची बेरीज 180 आहे. त्यानंतर अँगल सी प्लस अँगल बी, ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. का तर ते इंटेरियर अँगल आहेत. म्हणजे पहिलं जे आहे ते लिनियर पेअर म्हणून आहे आणि दुसरं जे आहे ते इंटेरियर अँगल्स आहेत. मग ही जर उजवी बाजू सारखी असेल तर अल्टिमेटली काय असणार आहे, डावी बाजू पण सारखी असणार आहे. देअरफॉर अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल बी. पुन्हा इथं सी आणि सी कॅन्सल होईल, जे कॉमन घटक आहे तो सारखा होईल. देअरफॉर अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल बी. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा हा भाग लक्षात घेता येणार आहे. ठीक आहे, आपल्याला पुढचा मुद्दा बघता येईल बघा. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, प्रॅक्टिस सेट 2.1. ऍक्च्युली आपण हे लाईव्ह तासामध्ये घेतलेलं आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना लाईव्ह पेक्षा सुद्धा स्क्रीनवरती लक्षात येते, मग आपण तो थोडासा स्क्रीनवरती घेण्याचा प्रयत्न करतोय. काही हरकत नाही, ज्यांना जे लक्षात येईल त्यांनी त्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आकृती 2.5 मध्ये रेषा आरपी पॅरलल समांतर रेषा एम एस. आता इथं आपण आधी सांगितल्याप्रमाणे जे आपल्या आकृती दिलेली असते त्याचं वाचन आपण आकृतीवरून पेन्सिल फिरून करत असतो. आरपी पॅरलल रेषा एम एस. तर ह्या दोन समांतर रेषा आहेत. रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे, ही त्यांची आपल्याला छेदिका दिलेली आहे. आणि यात काय दिलेलं, मेजरमेंट ऑफ अँगल डी एच पी इज 85 डिग्री. हा कोण 85 डिग्री दिलेला आहे आपल्याला. तर मग आपल्याला काय लक्षात घेता, काय विचारलेलं आहे, त्या कोणाची माप सांगायचे आपल्याला. पहिला कोण दिलेला आहे, आर एच डी. दुसरा आहे पी एच जी. तिसरा आहे एच जी एस आणि चौथा आहे एम जी के. तर साधारणतः ह्या चार कोणाची माप आपल्याला इथं द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कसं समजून घेता येईल बघा. आता हा दिलेला डी एच पी दिलेला आहे कोण. आता आपल्याला पहिला कुठला काढायचा, आर एच डी. आर एच डी म्हणजे हा कुठला आहे बघा, इथं आहे आर एच डी. आर एच डी हा कोण आपल्याला दिलेला आहे. जर हा कोण आपल्याला काढायचा असेल तर काय आपल्याला माहिती आहे बघा, ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. का तर दे आर द लिनियर अँगल्स. ह्या दोन कोण कसे आहेत, लिनियर अँगल आहेत, म्हणून ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, आर एच डी कोण आर एच, थोडं माऊसनं काढतो मी बघा, पण खात्री आहे मला तुम्ही समजून घ्या. कोण आर एच डी प्लस दुसरा कुठला कोण आहे, डी एच पी प्लस आर एच डी प्लस अँगल डी एच पी. अँगल डी एच पी इज इक्वल टू 180 180. आणि मग ह्यातला आपल्याला कुठला कोण दिलेला आहे बघा, डी एच पी दिलेला आहे, तो किती आहे, 85 आहे. आणि तो इकडे आला की वजा होईल, 180 वजा 85. म्हणजे 180 मधून 85 गेले तर किती राहिले शिल्लक, 95 डिग्री. आणि आपल्याला लिहिता येईल बघा मग हा 95 डिग्री. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं ह्या कोणाचं माप काढता येईल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही माप लिहून हे 95 डिग्री काढता येईल. त्यानंतर दुसरा कोण कुठला आहे बघा, आपण दुसरा कोणाचं पण बघूया. पी एच जी काढायचं आहे आपल्याला, लक्षात घेता आलं पाहिजे. लगेच आपण आपले पेन्सिल जे आहे ती फिरले, पी एच जी. आता हा पहिला हा काढला आपण, किती काढला, हा
95 काढला, मग पी हा पण कोण कसा होणार आहे बघा, 95 डिग्रीचाच होईल. का होईल 95 डिग्रीचा? कारण दे आर द अपोजिट अँगल्स. हे अपोजिट अँगल्स आहेत म्हणून हा पण कितीचा होईल बघा, 95चा होईल. आपल्याला ते रिझन देता येईल. त्यानंतर HGS हा किती होईल? हा 85, तर हा पण 85 होईल. दे आर करस्पॉन्डिंग अँगल. आता हे आपल्याला फक्त दोन कोण माहित झाले ना, फक्त समांतर रेषेचे आपल्याला गुणधर्म वापरता येईल. हे संगत कोण आहेत दोन, म्हणून हे दोन कोण सुद्धा काय असतील? 85 असतील. म्हणजे हा जर 95 असेल, RHD आपल्याला 95 मिळाला. ठीक आहे, थोडंसं आपण आणखीन क्लिअरिटी आणूया. हा जर 95 आपल्याला आलेला असेल, तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, PHG किती आलेला आहे? PHG हा पण 95 आलेला आहे, कारण दे आर द अपोजिट अँगल्स. RHDचा अपोजिट अँगल PHG आहे. त्यानंतर तिसरा कुठला विचारला? HGS हे कसे आहेत? दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून इथं करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे इथं किती येईल बघा, जो 85 असेल तर हा पण 85 येईल. आणि शेवटचा MGK हा किती येणार आहे बघा, ह्याचा अपोजिट अँगल आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात घेता येईल याचा अपोजिट अँगल. इथं लगेच अपोजिट अँगलचं रिझन सांगून सांगता येईल आपल्याला. MGK तो पण किती असेल बघा, 85 एवढाच असेल. म्हणून इथं किती लिहिता येईल आपल्याला त्याचं सुद्धा माप, मेजरमेंट 85 डिग्री, 85 डिग्री. तर साधारणतः आपल्याला हे जे मेजरमेंट आहे ते अशी लिहिता येतील. फक्त आपल्याला एकाच मेजरमेंट काढावं लागेल. आणि ते कसं काढलं होतं आपण? लिनियर अँगलची प्रॉपर्टी वापरून. म्हणजे लिनियर अँगलमध्ये काय की या दोघांच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे जर आपल्याला काढलं तर आपल्याला त्या कोणाचं माप मिळून जाईल. इथलं 180 मधून 85 वजा झाले, म्हणजे इथे किती राहणार आहे? 95. एकदा काय हे 95 मिळालं तर मग सगळ्या 95 आणि 85 ह्याच्या व्यतिरिक्त आपलं दुसरं माप येणारच नाही, जर कुठली जरी आपण पेअरचं माप काढलेलं असेल तर. ठीक आहे, तर काही हरकत नाही बघा, आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. आपण पुढचं उदाहरण बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न अभ्यासूया. आकृती 2.6 पहा. P आणि Q हे समांतर आहेत. ह्या दोन रेषा समांतर आहेत. P आणि Q हे समांतर आहेत. आणि L आणि M हे त्याचे छेदिका आहेत. म्हणजे L ही वेगळी छेदिका आहे आणि M ही वेगळी छेदिका आहे. ह्या काही L आणि M समांतर आहेत असं आपल्याला सांगितलेलं नाही. आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, तर खाली आहे तर काही कोणाची मापे दाखवली आहेत. यावरून ABCD ह्या कोणांची आपल्याला माप काढायची आहेत. आपण इंग्रजी मधून पण हा प्रश्न बघूया बघा. आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न? In figure 2.6, line P and line Q are the parallel and line L and the line M are the transversal. These are the transversal. P and Q is the parallel lines. L is the transversal and M is also the transversal. So what they have been given, some angles are given. Then find the angle A, angle B, angle C and angle D. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण काय केले बघा, हे जी आकृती आहे ही आपण कॉपी करून वर्ड पेज वरती घेतलेली आहे. आणि त्या वर्ड पेज वरनं आपल्याला अजून कसं समजून घेता येईल ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ड पेज वरती आपण बघा ही आकृती घेतलेली आहे. आकृती 2.6 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ही आकृती 2.6 मध्ये दिलेली अशी आकृती होती. पण आपण काय केलं माहिती आहे का, आणखीन एकदा ती आकृती आपण कॉपी करून घेतलेली आहे आणि आपल्याला फक्त ती आकृती काय करता येईल बघा, रोटेट करता येईल. म्हणजे तुम्ही पुस्तकातनं आकृती अशी रोटेट करू शकता बघा. आता ही आकृती आपण रोटेट केली आणि आकृती रोटेट केल्यामुळे काय झालं बघा, आपल्याला थोडंसं स्क्रोल करू आपल्याला. ठीक आहे, आता काय हरकत नाही. आता हे जे समांतर आहेत ना, हे आपल्याला समांतर बरोबर तुमचं पुस्तक तुम्हाला रोटेट करता येईल. आता ह्या झाल्या समांतर रेषा, म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर ज्या उभ्या आडव्या दिसतात अशा समांतर रेषा आपल्याला समजून घेता येतील. म्हणजे आता ही कशी झाली बघा, लाईन P, लाईन Q असे हे काय झाल्या, समांतर झाल्या. तुम्हाला जर समजा थोडंसं नाही कन्फ्युजन झालं तर तुम्ही काय करा, अशा पद्धतीने समजून घ्या. आता ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि आपल्याला काय करायचंय, A, B, C आणि D ही चार माप काढायची आहेत. आता इथं अजून आपण काय समजून घ्यायचं बघा, आपण आणखीन एकदा कॉपी करूया. ज्यावेळेस आपल्याला C आणि D चा विचार करायचा त्यावेळेस ह्या आकृतीचा बाकीच्याचा विचार करायचा नाही. त्यासाठी आपल्याला अजून कॉपी करून घेता येईल बघा. आपल्याला तुम्ही पण बघा, आपल्याला साधारणतः कशी आकृती कॉपी करून घेता येत असते. थोडंसं स्क्वेअर मध्ये येणार नाही. बट ठीक आहे, काय आपण प्रयत्न तरी करूया. ठीक आहे, आपण घेतली बघा कॉपी करून. पुस्तकातली आकृती एवढीच आपण कॉपी केली आणि आपण काय करतोय बघा, वर्ड पेज वरती घेऊया. म्हणजे आपण 2 ते 3 पद्धतीने आकृती कॉपी करून घेतोय, त्यामुळे आपल्याला आणखीन लक्षात यावं हीच अपेक्षा आहे सगळ्यांच्या. ठीक आहे बघा, ही आकृती आपण कॉपी करून घेतलेली आहे. आता ही पण आपण काय केली बघा, समांतर दिसण्यासाठी ही रोटेट करतोय आकृती. आपण अर्धी घेतली का, अर्धी कॉपी करून घेतली तर आपल्याला एवढाच आकृतीचा अभ्यास करायचा होता. ठीक आहे,
आलेलं आहे बघा. आता इथं काय करता येईल बघा, सेम ॲज इट इज आपल्याला जे आहे त्या आकृतीसारखी दिसेल असे आपण काढूया. आता पी आणि क्यू आपल्याला समांतर दिसेल इथं, आणि काय दिसतं बघा, ए आणि बी जे आहे ते एक ट्रान्सव्हर्सल दिसते. म्हणजे आपण हा आकृतीचा भाग, हा जो भाग आहे तो आपण झाकलाय थोडक्यात. आणि आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ठीक आहे. आता आपल्याला येते एक्झॅक्ट दिसते आता लोकेशनमध्ये, ह्याच्यामध्ये आकृतीमध्ये, की फक्त एवढ्याच भागाचा विचार करायचा. आता जरी आपल्याला समजा एकाच वेळेस अशा 2 आकृत्या दिलेल्या आहेत, किंवा आपण काय बघितलं बघा, इथं जो प्रश्न दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, पी आणि क्यू अशा तिरक्या समांतर दिलेल्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल अशा दिलेल्या आहेत. आपण आपल्या पुस्तक आपण रोटेट करू शकतो आणि आपण समजून घेऊ शकतो, पण आपल्याला बोर्डवरती वगैरे दाखवता येणार नाही. मग आपल्याला स्क्रीनवरती टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त एवढ्याचाच आपल्याला विचार करायचा ज्यावेळेस अँगल ए आणि अँगल बी काढायचा आहे. म्हणजे कसं काढता येईल बघा, अँगल ए आणि अँगल बी 110 डिग्री आहे आणि हा ए काढायचा आहे. ही कशा एकाच रेषेवरचे 2 कोन आहेत, हे कशा समांतर आहेत, म्हणजे लिनियर अँगल असल्यामुळे हे काय मिळेल बघा, हा जर 110 असेल तर अँगल ए किती होईल आपला, 70 डिग्री होईल, 70 डिग्री होईल. म्हणजे आपल्याला तो लिहिता येईल. म्हणून अँगल ए इज इक्वल टू व्हॉट वी कॅन राईट हिअर 70 डिग्री. इथं आपल्याला 70 अंश असं माप इथं अँगल एचं लिहिता येईल. आता हा जर अँगल ए 70 असेल तर आपल्याला काय लिहिता येईल बघा, त्याचा अपोजिट अँगल म्हणजे इथे किती येईल अपोजिट अँगल, तो पण 70 ची. लक्षात घ्या, अपोजिट अँगल 70 असतात. किंवा ह्या अँगलनं सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येईल, 110 आणि 70 180 होईल. तर साधारणतः आपल्याला हे अँगल मिळतील. आणि ह्या 70चा हा कसा आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणून अँगल बी सुद्धा आपल्याला काय मिळेल बघा, 70च मिळेल. अँगल बी हा सुद्धा काय मिळेल आपल्याला, 70च मिळेल. म्हणजे साधारणतः आपल्याला कोन ए आणि कोन बी ची माप आपल्याला मिळणार आहेत. कोन ए कसा मिळाला आपल्याला, आपण काय केलं, इथं लिनियर अँगलचा विचार केला. हे 2 कोन कसे आहेत, ए आणि 110 हे लिनियर अँगल आहेत. म्हणून आपल्याला काय लक्षात घेता आलं की लिनियर अँगल आहेत हे. आणि हे हा 70 आणि 70 काय झाला, अपोजिट अँगल झाला, आणि अपोजिटचा हा काय झाला, करस्पॉन्डिंग अँगल झाला. म्हणून हा पण बी 70 झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला ह्या वेळेस एवढ्याच आकृतीचा विचार करायचा होता. ही आकृती आपल्याला कशी पाहिजे होती, आणखीन पी आणि क्यू समांतर. आपल्याला लक्षात असं आलेलं असतं की सारखं सारखं बघून की समांतर म्हणजे आपल्याला समोर असणाऱ्या 2 आडव्या रेषा आहेत असं आलेलं असतं. सेम ॲज लाईक दिस, आपल्याला सेम ॲज लाईक दिस इथं सुद्धा काय करायचं बघा, फक्त एवढ्याच अँगलचा विचार करायचा. आता मी मुद्दाम काय करतो, हे कॉपी करत नाही, फक्त आपल्याला एवढ्या अँगलचा विचार करायचा, एवढं लक्षात घ्या. जर हा 115 असेल इथं, हा 115 असेल तर दोघांच्या कोणाची मापाची बेरीज किती व्हायला पाहिजे, 180 व्हायला पाहिजे. 115 आणि 5 20 आणि 60 180, म्हणजे हा किती आला, 65 डिग्री आला. इथे किती येईल आपल्याला, तो 65 डिग्री आपल्याला लक्षात घेता येईल. जर हा 65 डिग्री असेल आणि हा किती आहे, सी हा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, कोणाचा, 115चा. म्हणून हा करस्पॉन्डिंग अँगल सांगून आपल्याला काय करता येईल बघा, सी 115 असं सांगता येईल. म्हणजे हे 2 रेषा वेगवेगळ्या आहेत, इंटरसेक्शन किंवा ट्रान्सव्हर्सल जे आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ह्या दोघांसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. ह्या काय दोन्ही जर समांतर असत्या तर मग मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागला असता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही हरकत नाही. आपल्याला साधारणतः असा अभ्यास इथं करावा लागत असतो, हे आपण इथं समजून घेऊया. ठीक आहे, आपल्याला बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय लक्षात घेता येईल. लाईन एन आणि लाईन पी ह्या 2 पॅरलल आहेत लाईन. तसंच लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल, इथं आपण आता तसं म्हणलं तसंच. अँड लाईन एन अँड पी आर ऑल्सो पॅरलल, म्हणजे ह्या पण 2 पॅरलल आहेत आणि ह्या पण 2 पॅरलल आहेत. तर अँगल ए बी सी फ्रॉम द मेजर ऑफ द अँगल, आणि दिलेल्या कोणातून आपल्याला एबीसी काढायची. आता इथं काय हरकत नाही बघा, आता सगळेच पॅरलल असल्यामुळे तो ऍक्च्युअली पॅरलोग्राम पण झालेला आहे खालचा. पण आपल्याला काय सगळ्याच रेषासाठी तसे गुणधर्म वापरता येतील. इथं मात्र कसे होते, फक्त 2 पॅरलल होते. आता हा जर 45 असेल तर काय लक्षात घेता बघा, ह्याचा जो लिनियर अँगल आहे तो काय होणार आहे बघा, 180 वजा 45 म्हणजे किती येईल, 135. हा किती झाला आपला, 135चा झाला. आपल्याला एक कोन हा मिळाला की आपल्याला सगळे कोन मिळू शकतात. 135 आहे, हा त्याचा अल्टरनेट अँगल आहे, मग हा 135 झाला. हा त्याचा अपोजिट अँगल आहे, मग हा 135 झाला. आणि ह्याचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, कारण हे पण समांतर आहेत. मग हे बी आणि सी पण करस्पॉन्डिंग अँगल होईल, म्हणून हा पण 135 होईल. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री, अँगल बी इज 135 डिग्री, आणि अँगल सी इज ऑल्सो 135 डिग्री. म्हणजे ह्या साधारणतः आपल्याला ह्या कोणाची माप इथं आपल्याला सांगता येत असतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला अभ्यास 2.1 मधील 3ऱ्या प्रश्नापर्यंतचा अभ्यास केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांकडे शेअर करा. जर चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा. तुमच्या जर काय अडचणी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.